हाय फ्रेंड्स, माझं नाव मोनिका आहे. माझं वय 25 वर्षे झालं होतं. माझ्या लग्नाला 3च वर्षे झाली होती. माझा नवरा प्रमोद एका कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम पाहत होता. यामुळे त्याला पगारही खूप चांगला होता. कंपनीने आम्हाला राहण्यासाठी एक बंगला व गाडी आणि ड्रायव्हरसुद्धा दिला होता. मोठ्या गाडीत फिरणं माझ्या नवऱ्याला जास्त आवडत नसे. यामुळे तो एका स्कूटीवर कामाच्या ठिकाणी जात असे. कंपनीचे बॉस त्याला सतत म्हणायचे, प्रमोद, आम्ही तुझ्यासाठी एवढी मोठी 4 व्हीलर गाडी दिली आहे आणि ड्रायव्हरसुद्धा दिला आहे, तरीही त्याचा तू लाभ घेत नाहीस. त्यावेळी तो त्यांना म्हणायचा, तुम्ही दिलेल्या गाडीचा वापर नक्कीच होतो. फक्त माझ्याऐवजी माझी बायको त्या गाडीचा वापर करते. यामुळे प्रमोद माझी स्कूटी घेऊनच जायचा आणि त्या बदल्यात मला कुठे जायचं असल्यास मी त्याच्या कंपनीतल्याच गाडीचा वापर करायचे. यावेळी ड्रायव्हरसुद्धा सोबत असायचा. फुकटची गाडी होती म्हणून मी त्या गाडीचा खूप वापर करायचे. कोणत्याही गावाला जायचं असल्यास ड्रायव्हरला सोबत त्या गाडीत घेऊन जायचे. यामुळे ड्रायव्हर सतत माझ्यासोबतच असायचा. माझ्या लग्नाला 3 वर्षे झाले होते, तरीही आम्हाला मूल काही होत नव्हतं. यामुळे माझ्या नवऱ्याची घरामध्ये खूप चिडचिड व्हायची. खरा दोष त्याच्यामध्येच होता, तरीही तोच मला दोषी धरायचा. त्याचा तो उत्साह खूपच कमी झाला होता. गोळ्या औषधही त्याला देऊन पाहिले, पण त्याच्यात काही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्याच्यापासून माझे आई होण्याचं स्वप्न अपूर्णच राहतंय की काय, असा प्रश्न मला सतत पडायचा. आमची ही परिस्थिती आमच्या गाडीवर असणाऱ्या ड्रायव्हरच्या लक्षात आली होती. तो दिसायला खूपच तरुण होता. त्याचं वय माझ्यापेक्षा कमीच होतं. त्याचं नाव गुलाब होतं. दिवसभर मी घरात एकटीच असायचे आणि कुठे जायचं असलं तर गाडीमध्ये सुद्धा मी एकटीच असायचे. मी गाडीत प्रवास करताना सतत समोरच्या सीटवर त्यासोबत बसायचे. आमच्यात खूप गप्पा व्हायच्या, पण त्याचं सारं लक्ष माझ्या सौंदर्याकडेच असायचं. तो मला वहिनी म्हणायचा. त्या कंपनीच्या गाडीत त्याने मला बरेच फिरवलं होतं. एवढी मोठी गाडी असूनही माझ्या नवऱ्याला कधी या गाडीचा लाभ घेता आलाच नाही. ड्रायव्हर माझ्या सतत सोबत असायचा, पण माझ्या नवऱ्याला याचं काहीच वाटत नव्हतं. तसेच रात्री त्या कामात तो फारच आळशी बनत चालला होता. यामुळे तो माझ्याकडे पाहिजे तसं लक्षही देत नव्हता. ही गोष्ट आता ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने तरुणपणातच त्याने मोर्चा माझ्याकडे वळवला होता. समोरच्या सीटवर बसल्यावर त्याचा हात चुकवून कुठेही लागायचा. तसा स्पर्श झाला की त्याचं गाडी चालवायला अजिबात लक्ष लागत नव्हतं. पण मी त्याला गाडीकडेच लक्ष द्यायला सांगायचे. एकदा तो मला घेऊन माहेराला चालला होता. माझे माहेर बरंच लांब होतं आणि गाडी तो मुद्दाम हळूहळू चालवत होता, कारण पहिल्यांदाच मी चुकून मागच्या सीटवर बसले होते. थोड्या दूर अंतरावर गेल्यावर त्याने मला पुढे बसायला सांगितले होते. खूप दिवसापासून तो माझ्यासोबत फिरत असल्याने तो मला अजिबात लाजत नव्हता. मी पुढे बसली तेव्हा तो खूप खुश झाला आणि मोठमोठ्याने डोळ्यात डोळे घालून माझ्याशी गप्पा करू लागला. त्याच्या हाताचा होणारा स्पर्श मला सतत जाणवायचा, कारण त्याच्याही मनात माझ्याविषयी खूप आकर्षणाची भावना निर्माण झाली होती. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर त्याने एका ठिकाणी अचानक गाडी थांबवली आणि मला म्हणाला, वहिनी, तुम्ही आता मागच्या सीटवर बसा, मी लगेच 2 मिनिटात येतो. त्याने खूप वेळा सांगितल्यामुळे मी पटकन मागच्या सीटवर बसले. त्याच्या मनात नेमकं काय होतं हे माझ्या लक्षात आलं होतं आणि तो रस्ताही खूप शांत होता. अधूनमधून एकही गाडी त्या रस्त्याने जात येत नव्हती. यामुळे माझ्या मनात थोडी भीतीही वाटली होती. 2 मिनिटात तो आल्यावर ड्रायव्हर सीटवर न बसता तो माझ्यासोबत मागच्या सीटवर बसला होता. मला खूप खेटून बसल्यामुळे माझ्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली होती. तसाही माझा नवरा काही कामाचा राहिला नव्हता. यामुळे त्या तरुण ड्रायव्हरने त्या दिवशी गाडीतील मागच्या सीटवर बरंच काही मिळवून घेतलं होतं. तो दिसायला हडकुळा असल्यामुळे मला खूप लहान वाटायचा. यामुळे मी त्याला लहान समजत होती. पण मागच्या सीटवर सलग दुसऱ्यांदा त्याचा उत्साह पाहून मी देखील ते सुख प्राप्त करून घेतले होते. नवऱ्याच्या चुकीमुळे ड्रायव्हरसोबत मला असं वागावं लागलं होतं. आमचं बरेच दिवस सुरू असतानाच कंपनीच्या बॉसने एक दिवस गाडी बोलावून घेतली आणि माझ्या नवऱ्याला स्पष्टपणे म्हणाला, ही तुझ्या घरच्यांसाठी गाडी नाही, तर तुला कंपनीत येण्यासाठी आहे. त्यामुळे ही गाडी मला जमा करून घ्यायची आहे.
असा कंपनीचा बॉस म्हणाल्यावर पुन्हा ती गाडी आणि तो ड्रायव्हर मला परत कधी दिसलाच नाही.